तुम्हाला माहिती आहे का, अफर्मेशन्सची पॉवर किती स्ट्रॉंग आहे ते. आपण कधी कधी कुठलाही पार्ट जर शरीराचा दुखत असेल तर आपण सतत त्याच्याबद्दल बोलत राहतो. माझा गुडघा दुखतो आहे, माझा गुडघा दुखतो आहे, इतरांकडे बोलतो, घरातल्यांबरोबर बोलतो. तर अशा प्रकारे आपण त्याला वाढवतो. जर त्याचं दुखणं एवढं असेल तर ते एवढं होतं हळूहळू. तर त्याच्याऐवजी जर आपण असं म्हटलं की माझा गुडघा दुखत होता पण आता तो बरा होतो आहे, कारण त्याच्या मागे एक सायन्स आहे. असं म्हटलं जातं की आपल्या जिभेवरती देवी सरस्वतीचा वास असतो. आपण जे बोलतो ते हळूहळू खरं व्हायला लागतं. तर त्यामुळे खोटं का होईना आपल्याबरोबर नेहमी चांगलं बोलायचं, पॉझिटिव्ह बोलायचं आहे. तसंच ब्रुसलीचं एक असं वाक्य आहे की तुम्ही स्वतःबद्दल मस्करीमध्ये देखील निगेटिव्ह वर्ड वापरू नका. तर नेहमी लक्षात ठेवा, स्वतःबद्दल हे पॉझिटिव्ह शब्दच वापरायचे आहे. मी हेल्दी आहे, मी हेल्दी बनत आहे, किंवा माझ्याकडे जर पैसा नसेल तर त्याच्याऐवजी माझ्याकडे पैसा येतो आहे. माझं रिलेशन जर खराब असेल तर माझं रिलेशन चांगलं होतं आहे. माझी हेल्थ जर खराब असेल तर माझी हेल्थ ही चांगली होते आहे. अशा प्रकारे आपल्याला सेंटेन्स चेंज करायचं आहे. तर हे अफर्मेशन्स वापरून आपण आपल्या लाईफमध्ये खूप चांगल्या प्रकारचे बदल हे बघू शकतो.